मुंबई पोलिसांनी आता मनोज चिरांगेंना नोटीस बजावलेली आहे। अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे आपण आता मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी नाकारण्यात येते आणि त्यानुसार आपण लवकरात लवकर आझाद मैदान रिक्त करावं असे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून मनोज चिरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करतायत, तर आंदोलनासाठी केवळ 5000 लोकांची मर्यादा दिली होती। मात्र आता या अटींचं उल्लंघन झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवलेला आहे। आपल्यासोबत आंदोलनकर्त्यांकडून शासनाच्या अटी शर्तींचं उल्लंघन केलं जात आहे असं नोटीसमध्ये म्हटलंय। तर बेकायदेशीर कृत्यांमुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। मुंबईत अडथळे निर्माण झाल्यामुळेच जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। आंदोलनासाठी मागितलेली वाढीव मुदत नाकारली गेली। लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करावं असंही नोटीसमध्ये सांगितलं गेलंय। थेट जाऊया आझाद मैदानामध्ये। त्या ठिकाणी विकास मिरगणे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत। विकास, पोलिसांकडून मनोज चिरांगेंना नोटीस बजावण्यात आलेली आहे। आझाद मैदानात आता आंदोलकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आझाद मैदानमध्ये जे आहेत मराठा बांधव जे दाखल झाले, परंतु मुंबई पोलिसांनी जे आहे नोटीस बजावले, तुम्ही आझाद मैदान तातडीने खाली करा। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या कोर कमिटीने जे आहेत मुंबई पोलिसांकडे मागितले की अजून आम्हाला उपोषण करायचं आहे, तर मुदत द्या। मात्र आझाद मैदान जे आहेत मुंबई पोलिसांनी जे नोटीस पूर्णपणे त्यांनी म्हटले की तुम्ही अटी शर्ती ज्या पद्धती आम्ही तुम्हाला परवानगी देतो त्या परवानगीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। त्या प्रकारे मुंबई पोलिसांनी जे कोर कमिटीने नोटीस बजावलेले 5000पेक्षा जास्ती जे बांधव आहेत ते इथे आहेत आणि त्यामुळे पूर्णपणे मुंबईची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे डबघाई वाहतूक जी आहे ती सुरळीत होत नाहीये। त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना त्रास होतोय आणि ज्या पद्धतीने तुम्हाला आंदोलन करण्यासाठी न्यायालयाने असतील किंवा मुंबई पोलिसांनी असतील ज्या अटी शर्ती लागू करायला सांगितलं, ज्या परवानगी त्या परवानगीवर तुम्हाला परवानगी देण्यात आली त्या सर्व उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला यापुढे जे आंदोलन करण्यासाठी नोटीस पाठवलेले आहे। आपण पाहू शकता मनोज जरांगे पाटील हे आराम करताना दिसून येते। माझ्या बाजूला जे आहेत आझाद मैदानावर जल्लोष उत्साह जो पाहायला मिळतोय। जरी मुंबई पोलिसांनी नोटीस दिली असली तरी मराठा बांधवांमध्ये जोश उत्साह आपल्याला निर्माण होतात। त्यामुळे कुठलं काही झालं मुंबई सोडायची नाही, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गावाला जायचं नाही अशी भूमिका जी आहे मराठा बांधव व्यक्त करताना दिसून येते। त्यामुळे आंदोलन करण्यासाठी न्यायालयाने किंवा पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तीचं उल्लंघन करण्यात आलेले जरांगे पाटील आंदोलनाच्या परवानगी नाकारल्या असल्या तरी मराठा बांधव जो आहे तो आक्रमक झालेला दिसून येते। त्यामुळे आपण संपूर्ण आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी। धन्यवाद। आपल्यासोबत आता वीरेंद्र पवार मराठा आंदोलक समन्वयक जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत ते बातचीत करतायत। मराठांचं मैदान आता खाली करायचे आदेश दिलेले आहेत वीरेंद्रजी, त्याबद्दल तुम्ही आता काय सांगाल? मुंबई पोलिसांची एक नोटीस आता आलेली आहे की आम्ही परवानगी नाकारत आहोत आणि त्यासाठी तुम्हाला मैदान खाली करावं लागेल। दुपारी 1 वाजता हायकोर्टामध्ये कालचं जे मॅटर होतं त्याचं पुन्हा एकदा सुनावणी आहे आणि त्या दरम्यान तिथे आपले वकील आपली बाजू मांडतील। आताच मी ॲडव्होकेट सतीश माने शिंदे यांच्याशी बोलणं केलं आणि ते देखील मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी तिथे येत आहेत। त्यावेळी मग या संदर्भामध्ये ज्या काल हायकोर्टाने आपल्याला निर्देश दिले होते त्याप्रमाणे आपण जर बघाल तर दक्षिण मुंबईतल्या जेवढ्या गाड्या होत्या त्या सर्व आपण तिकडनं पाठवून दिलेले आहेत आणि मुंबई स्वच्छ करण्यासाठी कालपासून त्यांना आपण मदत केलेली आहे। नक्कीच वीरेंद्रजी, मला अजून सांगा की आता सरकारनं आदेश मात्र दिलेले आहेत, मात्र एका दिवसामध्ये या आंदोलकांना शहराबाहेर जाण्यासाठी कोणती व्यवस्था केलेली आहे का? तुमच्यापर्यंत काही आलंय का? आता मनोजदादांची जर परिस्थिती जर बघितली तुम्ही तर त्यांना 1 इंचही आपण हलवू शकत नाही आणि 5वा दिवस आहे उपोषणाचा आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीचं ज्यावेळी आपण एक मागोवा बघतो तर मनोजदादा जे आंदोलन करतायत उपोषणाचं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे आणि पूर्ण वेळ आपले कॅमेरे समोर आहे, तुम्ही बघू शकता त्यांची परिस्थिती कशी आहे ती। डॉक्टरांचे अहवाल तुम्ही तपासा, डॉक्टरांचे जे आजही आता सकाळी माझ्यामध्ये डॉक्टर घेऊन गेलेले आहेत त्यामुळे जे पॅरामीटर्स कमी होऊ लागलेले आहेत। सरकारकडनं अजूनही ती बघायची भूमिका अजूनही तशीच आहे आणि अशा काळामध्ये पुन्हा अशा नोटीस दिल्याने काय होणार आहे?
आणि त्याचमुळे आम्ही काय करतो की जे कोर्टाचे निर्देश त्यांनी काल आम्हाला पालन करायला सांगितले ते आम्ही रात्रभर तंतोतंत पालन करून जवळपास सर्व गाड्या आपण त्याच्या बाहेर काढलेल्या आहेत. उर्वरित काय आहे त्यांना पण आम्ही सांगितले की 12 वाजेच्या आतमध्ये तुम्ही संपूर्ण मुंबई आपली जी आहे ती गाड्यांनी तरी पहिली बाहेर करून घ्या. तुमचा मुद्दा लक्षात येतोय आमच्या की आता लगेच तातडीने आदेश दिलेले आहेत. धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी. आपण आता पाहतोय आंदोलकांचं याबाबत काय म्हणणं आहे ते आंदोलकांकडूनच जाणून घेतोय. जी गव्हर्नमेंटने नोटीस आम्हाला पाठवलेली आहे ती नोटीसमध्ये काय लिहिलं आहे, वरती लिहिलेलं आहे की तुम्ही जे जे कार्यक्रम करणार किंवा जे आंदोलन करणार त्याची प्रत्येक दिवशी त्या आंदोलनाची परवानगी घ्या. तर आपण काय केलं आहे 27 तारखेपासून तर आतापर्यंत आपण याची परवानगी घेत आलेलो आहे आणि कालही परवानगी घेण्यासाठी आपण अर्ज दिलेला आहे. मला वाटतं सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिलेली आहे आणि सरकारने चुकीची माहिती दिल्यामुळं न्यायालयाने आम्हाला नोटीस बजावलेली आहे. परंतु आम्ही न्यायालयाला पुन्हा विनंती करू. नेमकं असं लिहिलेलं आहे की तुम्हाला ज्या ज्यावेळी आंदोलन करायचं असेल त्या त्यावेळी तुम्ही परवानगीसाठी अर्ज द्या. मग याचा अर्थ काय होतो? मग आम्ही अर्ज दिलेले आहेत, कालसुद्धा अर्ज दिलेला आहे आणि ते एकीकडे सांगतात की तुम्ही आमची परवानगी घेतलेली नाही आणि तेच लिहितात त्या नोटीसमध्ये तुमची कालच्या अर्जाची नोटिसाची आम्ही परवानगी नाकारतो. म्हणजे असं कसं काय बोलले जातं? जर तुम्ही अर्ज घेताय आमची परवानगीसाठी अर्ज मागितले जातात आणि त्याच अर्जाला पुन्हा म्हणतात तुम्ही सांग खाली की आम्ही अर्ज दिले नाही. असं नाही. आम्ही प्रत्येक वेळी अर्ज देऊन तुमची विनंती करून परवानगी मागतो आणि परवानगी हे द्यायची की नाही द्यायची हा परवानगीचा तो नाकारण्याचा प्रश्न सरकारचा आहे. कॅमेरामॅन अरविंद सह विकास मेरे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.